तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रतीक्षा आडी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही कशा आहात, बरेत का? तर हे बघा पुन्हा एकदा शेतावर चाललोय। सकाळीच थोडासा काल कवळा बघितला होता, भाजी ती आणायची आहे। तर हे बघा इकडे साहेब, तिकडे तुम्हाला देऊ का माईक? ते तिकड लांब आहे, आवाज येतो की माहिती नाही। आणि हा, मी काल माईक हरवला होता, तर आज मी ते पिन लावून पिशवीमध्ये टाकून ठेवले। ते पडावा नाही म्हणून शेतावर चालले होते। काल गवतामध्ये पडला असं तर वाट लागली, नशीब साईडलाच पडला होता त्या, म्हणून आज हारला तर परत कुठे शोधायचा म्हणून पिशवी लावून घेतली ती साईड। शायद मी आतमध्ये लावायला पाहिजे असं वाटतं। तर चला शेतावर बघूया आता। तर हे बघा बसलोय गाडीमध्ये, चाललोय आता आम्ही। बोला ना। चला आपण जाऊ आता शेतावरती कवला तोडायला। कवला तोडाय म्हणजे भाजी आहे, भाजी आहे कवळ्याची भाजी, ती चाललोय घ्यायला। आणि बघू दुसरं काय अजून काय भेटलं तर। थोडंसं हे होतं, तर आता आपण ती भाजी आली तोडायला, ती भाजी तोडून घेते। साहेबांना म्हणते हे तिकडे ऐक काय ते अंगर आणायला, म्हणजे आपला तो सपोर्ट लावायचा आहे शेवग्याच्या झाडाला। तर मित्रांनो हे बघा, हा आहे रानबुके, म्हणजे रानातली जी छोटी छोटी फुलं आहेत याच्यात। तर हे बघा इथे कुडून ठेवलंय, का ब्लर आहे ते काही समजत नाही। हा हे बघा, आता तरी सुद्धा ब्लरच आले। आणि ही बघा किती भारी फुलं आहेत, हे बघा ही सकाळी फुलतात मस्तपैकी, संध्याकाळपर्यंत राहतात ही फुलं। आणि 5-6च्या नंतर मग असं ते मुरझायला लागतात। तर इथे साहेब म्हणायचे इथे निघायची मशरूम, तर त्यांच्या मागे मी पण चालले। थांबा ना जरा, मला येऊ दे ना, मी एवढी तुमच्यासारखी सभा चालता येत नाही मला। मित्रांनो बघा इकडे ह्या बांधाला पण तुरी बघा, आणि इकडे ह्या बांधाला पण तुरी बघा, या तुरी आहेत इकडे इकडेची। आणि आपल्या बांधाला बघा, थांबा ना, ह्या हिरवा हिरवा दिसतं ना, तर पूर्ण तुरी आहेत इकडे, इथून तर त्या झाडापर्यंत तुरीच्या। तर साहेब तिकडे गेले, चला मी जाते तिकडे, कारण तर गवतातून भीती वाटते मला। मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे का, कोण कोणाला माहिती आहे त्याला काय बोलतात, मला जरूर कमेंटमध्ये सांगा। थांबा ना, एवढा खेचू नका, खाली जातो तो कॅमेरा। हां आता खेचा, हे बघा, थांबा जरा तुम्हाला जवळून दाखवते काय। हे बघा याला काय म्हणतात, अंड्यासारखं असतं झाडाला लावलेलं। साहेबांच्या आता थोडा त्यात असेल का तो गुंगा? असेल तर मग जाऊ दे। इथे का दोन्ही सेम नाव असलं ना, कुठलं ना कुठला विसरते। तर मुंग्या चावायला लागतात माझ्या पायाला। तर हे बघा तुरी नाही, बघा कसं पाल्याला हे केडी जमायला लागल्यात, हे बोकं तोडून टाकायला लागतात हे। तर बघायला लागते, हे तुरींच्या फवारणी करायला लागेल शायद। गेल्या वर्षी आपल्याला तुरी लई कमी भेटल्या, तुरी झाल्या म्हणजे मस्त झाल्या होत्या, पण काय माहिती कसं काय। आता इथूनच उतरते ना। तेव्हा मित्रांनो आम्ही कवल्याची भाजी एवढी खुडली, आणि काल आपण
तिथे 4 पानाची चिचणीची भाजी ती पण खुडली. घोसाले थोडेसे भेटलेत आणि कंटोळा भेटली. तर मित्रांनो बघा चालले आता तिकडे आंबाडी खोडायला. तर आंबाडी खोडून येते, चला दाखवतेच येते काय तिकडे. तर हे बघा हे आंबाडीचं झाड आहे. ही आंबाडी. तर ही आंबाडी मित्रांनो आम्ही भेंडी असते ना, गावठी भेंडी असली तर खूपच छान. आणि आपली जर 12 महिने मिळते विकत्री ती असली तरी छान लागते, पण गावठी असली तर खूपच छान लागतं ते आंबाडी. ते बघा तिकडे आतमध्ये पण निघाले, पण नका तिकडे काट्यात घुसू. तर इकडे आहे आंबाडी, ही बघा इकडे. तर अर्धी किडलेली पण आहे. तर आपण साहेबांनाच खुडायला थांबा साईडला. करडू झाले हो इकडे थोडी थोडी. तरी आंबाडी आहे ना, आता फ्रंट कॅमेरा केला की आपण कच्ची मस्त खाऊ शकतो. जर मीठ वगैरे असलं ना याच्याबरोबर खूप छान लागतंय. तर याच्यात चगलते मस्तपैकी आंबट आंबट. एवढी आंबट आहे ना आणि मला आंबट खाणं मन आहे तरी मी खाल्ले. भाजीमध्ये एवढी आंबट नाही लागत, पण नुसतीच खाली ना तो आंबट लागते. नाही बघा एवढी आंबाडीची झाडं पडलेत इकडे पुढे. तरी पण साहेब म्हणतात कुठे आंबाडी, चला मी खोडते. याच्यात आंबाडी म्हटलं तर 2 प्रकारचे असते, एक सफेद आणि लाल. लाल तर म्हणजे भरपूर असते. सफेद क्वचित भेटते. सफेद शक्यता इकडे आपल्याकडे नाही भेटत इकडे, पण आता मी बीप तयार केलेला आहे त्यांचा. तर मित्रांनो निघालो आता शेतातून जाण्याची घाई. काठी काठी टाकून द्या ना ही पहिला, तर नको. तर आंग्र आणलेत ते शेताला लावायला, नाहीतर आपली तिथे करांदे वगैरे आहेत, काय काय आहे ते तेच सगळं तोडून टाकेल तो शेकेट आणि तो पण जगणार नाही. म्हणून आंग्र आणले त्याला लावायला. बॅकेटमध्ये आता दाखवणारच आहे तुम्हाला काय झालंय कसं झालंय ते. काय ते हे नाही, पूर्ण पावसामुळं झाडं खराब. हे बघा या शेतामधला आपला पेरभात. तर पेरभात कमी आणि गवत जास्त झालंय. तर बघू शकताय भात निसवला. याच्यात निसवला म्हणजे ज्या भाताला ज्यांना निसवलेला माहिती नाही, तर भातातून लोंगे बाहेर निघतात त्याला आम्ही निसवला म्हणतो. त्याचं आज झालंय. त्याच्यात थोडं तर एक दुसरी कुठे काडी आहे. तर चला पितरांपर्यंत तो होईल असं वाटते मला, आपल्याला नवीन भात मिळेल. तर त्या दिवशी मला वाटतं कोण म्हणत होतं, काहीतरी म्हणत होतं की आपल्याकडं नवीन भात आहे. तर म्हटलं होतं त्यांना घेऊन द्यायचं. तर साईबाई आंग्र आणल्यात. तर नाही बसणार हो, काही मेहनत करू नका हो, बसणार नाही ती. रशी आहे का? तर आपल्याला मित्रांनो चालत जायला लागेल. हे बघा 2 आंग्र आणलेत. मी आता आंग्र घेऊन जाणार आहे, ते पण चालत जाणार आहे. तर आता मी माझा मोबाईल गाडीमध्ये ठेवते, सगळं सामान आहे ते गाडीमध्ये ठेवून देते. बघते आता रशी आहे का. तर चला आता मित्रांनो डायरेक्ट आपण घरीच व्हिडिओ करूया. तर मित्रांनो हे बघा आंग्र आम्ही कसे टाकले गाडीमध्ये चालवल्यात भरून, इकडे पुढेपर्यंत आल्यात. हे बघा साईबाई केल्यात ऍडजस्ट. गाडी असल्यामुळं काय काय आम्ही चालू असते आमचा काय माहिती. हे बघ खाली इकडे पाठीमागे बघू शकता, ही आंग्र डिकी लावली ना. पण मी राहायला लावायचा
मग तुम्हाला काय चांगला ते लावून या. हे साईडला घ्या, पटकन ये लावून. पाठीमागून काय गाडी येते का बघा जरा. तर मित्राने बघा कोंबडीने बेडूक पकडून आणलंय बघा. तर बघा हे बघा बघा हे बघा. ते आता कसं आहे माहिती का, ही शिकार आहे, प्रत्येकाच्या हातातून आपण काढून नाही घेऊ शकत. नेचर आहे. चला, आणि ही आपली पपया बघा कसली झालेत. हे बघा पपया. तर आता कमी झाले त्याचं थोडंसं बाज, पुढे बाजतात ते, नाही असं नाही. हे बघा छोटी छोटी पण चालू आहे त्याला. तर ही पपया आपली, तर त्याच्या ते फांद्या आहेत त्या काढून टाकायला लागते, नाही तर ते खराब होऊन जाते. तर आपल्या बॅकयार्डचा नजारा बघा कसं झालंय. सगळा पावसामुळे खराब झाले. तिकडे पण झाडं खूप खूप खराब झालेत. आणि ते संत्र्याचं झाड ते पण एकदम हे झाले. इकडे आपले हे बघा, आणि करांदे बघा, ते करांदे खराब होत चालले, त्याला कीड लागत चालली पूर्ण. आणि हे आपले पपई चांगले झालेत, मस्त मोठे. आणि पपई हे बघा मित्रांनो, इथं हंगर लावलाय, इथे खाली एक लावलाय. तो पूर्ण असा बाकलेला होता, तर बघितलाच आपण कसा होता, जमिनीतून हे झालाय. माती कमी आहे तिथे. आणि रशी एकही बघा त्याला बांधून, ही अशी रशी याला बांधलेली आहे. तर आता बघू किती दिवस टिकते त्याच्यावर आहे. तर चला आता. आणि काही याच्यावर काय करांदे जसं काय भाजले नाही, एक दुसरा कुठं दिसतोय. एवढी मेहनत करून सुद्धा करांदे भाजत नाही इकडे. हाचा माझा बॅकयार्डचा नजारा होता. आणि समोर तर काही एवढी काही झाडं खास झाले नाही. सांगते काय यावेळेस पावसामुळे ना खूपच झाडांची खराबी झाली. आणि आपले आंबे पण बघितले कसे झाले. आंबे पण एवढं काही तेज नाहीये, आणि वाकडे तिकडे झाले ते पण. हे बघा मित्रांनो, झाली तयारी, निघालो. इकडे गाडीमध्ये बसलो, मस्त एकदम भारी. त्याच्या एकदम माथ्यावर असं गोल टिक्का आहे, एवढं भारी वाटतं ना. गावालाच असते ना तर घेऊन गेली असती. हे बघा मित्रांनो, मी इथे भाजीपाला घेतलाय, दाखवला नाही तुम्हाला. हे बघा इथून एवढा असा भाजीपाला घेतला, आणि मी काय दाखवलं नाही. तर आता तुम्हाला परत उतरून दाखवलं घेतलं असं. तर आपण असं पटकन घाईमध्ये उतरले, तिकडे मोबाईल पण घेऊन गेले, पण व्हिडिओ काढायला विसरले, म्हणून परत उतरले आणि दाखवलं तुम्हाला तुम्ही भाजीपाला घेतला इथे. तर हे बघा माझ्या बहिणीने दुकान टाकलंय सामान, म्हणजे भाजीपाल्याचा. तर हे बघा तिने इकडं भाजीपाल्याचा मस्तपैकी टाकलेला आहे. तरी तर आसपासचे जे कोणी व्ह्युअर्स असतील त्यांनी माझ्या बहिणीच्या दुकानात येऊन ना भाजीपाला घ्यायचा, बरं का, सगळ्यांना सांगते. पडायची नाही. तर ही बघा ती माझी बहीण, तिकडे साहेब बसलेत. तर तर इकडे तिने लावलेलं आहे, तर येऊन ना घ्या तिच्याकडून. तर चांदणी किती वाजता किती काय दुकान? हा, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत तिचं दुकान चालू असते. तर जरूर या, भाजीपाला पण चांगला फ्रेश आहे बघा मस्तपैकी. तर चला, मी पण ठेवते, मी पण खरेदी करते. असं नाही काय मी नुसती ऍडव्हर्टाइज करते, मी पण घेते. चल, मला पण भाव सांगा आता, कुठला कुठला कसा काय आहे. 30 रुपये पाव, 50 अर्धा. हा 30 रुपये पाव, 50 अर्धा. 30 रुपये पाव, 50 अर्धा. हे पण सेम आहे.
3 प्रकारच्या मिरच्या आहेत तिच्याकडे, ड्रमस्टिक आहेत तिकडे, 50 मटार आहे, रुपये पाव. बीन आहेत. ही 30 रुपये आहे. हा, हे 20 रुपये हा, अर्धा. सॉरी 20 रुपये पाव, हा. 30 चे अर्धा आणि हे सेम आहे. हा. हे सगळं same. तर असं भाजीपाल्याचा रेट पण तिने सांगून दिला. तर आपल्याला एक काम कर, हे अर्धा कर आणि दुसरा काय घेऊ? कुठल्या मिरच्या या पोपट या पोपट मिरची म्हणतात. तर चल भजीला, दादाच भजी खाऊन खाऊन माझ्यासारखे व्हायला लागले. तर चला मित्रांनो, आता मी ठेवते. तर चला अशी आपण आता तिच्याकडे आपण आलो तर तिच्या दुकानाची खरेदी करू, म्हणजे उद्घाटन करूया. लेट झालंय तशी मी, तरी सुद्धा आपण आल्यासारख्याला मदत तशी नाही करायची, घेऊन करायची मदत. तर चला आता ठेवते, घेतलेल्या आहे 2 गोष्टी.